काही नॉट टू द मार्क असतात. त्यामुळे क्लॅरिफिकेशन जाऊन मागून क्लॅरिफिकेशन क्वेरी जी काढलेली असा त्याचे क्लॅरिफिकेशन मिळून बिल अप्रूव्ह केल्याशिवाय पेमेंट जायना म्हणून ही गजाल असा. Speaker sir, I was asking the same thing. माझे म्हणणे किती आशिल्लें की there is a limit. As you are saying, some bills are coming late. 4 महिने जाता, 2 महिने जाता, 5 महिने आता पळय 2015 इफी जालो. इयर एंड कम्स टू 2016 मार्च पर्यंत चॅप्टर क्लोज जावपा जाय अशें म्हजें म्हणणें. वॉट एवर इट इज, रॉंगली रायटली कितें आसा तें करून चॅप्टर क्लोज जावपा जाय. 2014 इफी बाय मार्च 2000 काबार जावपा आशिल्ली. नाव मार्च जालो, डिसेंबर जालो, वी आर इन जानेवारी 2016. अजून अकाउंट्स क्लियर जायना. ह्याच हाऊसात हांवें रेज केल्लो क्वेश्चन वेन द मिनिस्टर ऑर इन्फॉर्मेशनाक याद आसतलें तेन्ना की देर वर द एलिगेशन्स की लोकल आर्टिस्टांक पयशे दिवपाचे उरल्यात, लोकल आर्टिस्टांक पयशे दिवना, भायल्या आर्टिस्टांक आज कोट्यांनी रुपये फारीक केल्या. आनी इन्फॉर्मेशन मिनिस्टर वॉज कन्विन्स वेन वी सबमिटेड सम पेपर्स. ताणें म्हाका एश्युरन्स दिलें की आपूण इन्क्वायरी करता, इन्क्वायरी जाले पर्यंत आपूण कोणाचेच पेमेंट रिलीज करपाचें ना. दॅट मे बी द रिजन फॉर किपिंग द पेमेंट पेंडिंग. म्हाका ऑनरेबल चीफ मिनिस्टराक विचारपाक जाय वेदर दॅट इन्क्वायरी हॅज बीन कंडक्टेड अँड इफ द इन्क्वायरी इज कंडक्टेड वेदर ऑनरेबल मिनिस्टर चीफ मिनिस्टर विल ले द टेबल ऑफ द इन्क्वायरी ऑन द टेबल इन्क्वायरी रिपोर्ट एज एश्युअर्ड इन द हाऊस. स्पीकर सर, ताणी 2014 आणि 15 विचारला म्हणून हांवें तितलेच दिला. Let me disclose one more thing to the notice of the House. It is not only for 2014, काही in respect of 2013, 12 सुद्धा इन्क्वायरी खातीर आसात. आणि त्यामुळे अंदूचे बजेट जे आसा 2015चे जे साधारण 15 कोटी असले आणि जेतूंतले साधारण 3.62 crores खर्च केल्ले आसात. तातूंत फाटली क्लॅरिटी मेळ्ळ्यानंतर 2014ची आसात, 2013ची आसात किंवा फाटली आसात जी क्लियर जाती की ताची पेमेंट जातली. म्हाका निश्चित दिसता की इतले फाटी उरूंक जायना म्हणून. आणि त्यामुळे हेन्सफोर्थ आय हॅव ऑलरेडी गिवन इन्स्ट्रक्शन्स की हे कितें फाटलो घोळ आसा तो एकदाचो क्लियर करा. जी करचे ना ती यू डिस्कार्ड दोज, पूण जी करूंक जाय किंवा यू टेक अ डिसिजन वन्स फॉर ऑल. आणि देअर आफ्टर इट हॅज टू बी फॉर 1 year. इफी जातकीर एक 2-3 महिन्यात म्हणजे टिल द एंड ऑफ 31st March दिस मॅटर शूड एंड. दिस इन्स्ट्रक्शन आय हॅव गिवन टुडे इटसेल्फ. सर, म्हजो ऑनरेबल चीफ मिनिस्टराक स्पेसिफीक क्वेश्चन आसा की ऑनरेबल इन्फॉर्मेशन मिनिस्टरान म्हाका जे एश्युरन्स दिलें की इन्क्वायरी केल्या शिवाय आपूण पेमेंट रिलीज करपाचें ना आणि इन्क्वायरी करतकीर आपूण इन्क्वायरी रिपोर्ट टेबलाचेर दवरता म्हणून. म्हजें म्हणणें इतलेंच की विल यू कीप द इन्क्वायरी रिपोर्ट ऑन द टेबल ऑफ द हाऊस. स्पीकर सर, म्हज्या अंदाजान ज्या अर्थी पेमेंट फाटल्या वर्साचो जावपाचो आसा त्या अर्थी इन्क्वायरी कंप्लीट जाल्ली ना. इन्क्वायरी कंप्लीट जाल्ली आसा जाल्यार हांव दवरतां, पूण ज्या अर्थी फाटले पयशे दिवपाचे अजून आसात हेल्ड अप दवरलेले आसात ताचो अर्थ इन्क्वायरी इज स्टील गोईंग ऑन. एज अँड वेन द इन्क्वायरी इज ओव्हर आय विल कीप द रिपोर्ट अँड आय विल सी दॅट द डिझायर्ड पीपल गेट द पेमेंट ऑल्सो. Can the Chief Minister assure me that inquiry will be completed in a time-bound manner? Because this assurance was given in 2015. Now we are in 2016. Will he assure, okay, take 1 month, but somewhere the matter has to be closed because local artists are still to get payment. Local artists are still shouting. 14th तांचे payment उरल्या. So inquiry केल्याशिवाय payment नाही पण if inquiry is not done, will you assure that inquiry will be done in a time-bound manner, say before the next assembly session? Speaker sir, हांवें ही गजाल सकाळी ऑफिसरांकडे बसलो तेन्ना हांवें डिस्कस केला. म्हज्या लक्षात ताणें हाडून दिलें की तांकां ऑर्डरी दिल्ल्यो पण प्रत्यक्ष फॉर्मॅलिटीचे कागद काही जाणांचे कमी आसात थंय म्हणून. आणि त्यामुळे हांवें म्हटलां की इन्क्वायरी करा, कितें रेग्युलरायज करणे कर शक्य असेल ते करून सोडा, पूण दॅट शूड नॉट बी लेफ्ट लिंगरिंग. म्हज्या अंदाजान हांवें आज इन्स्ट्रक्शन दिलां तेचे वयल्यान एक 3-1 म्हयन्यान आय विल कंप्लीट द जॉब. श्री विजय सरदेसाय. स्पीकर सर, हे जे 12 कोटी 2014चे इफीचे सांगल्यात हातून कल्चरल प्रोग्राम्स आणि डेकोर इन्क्लूड आहा.
हो म्हजो एक क्वेश्चन आनी ताजोच सब क्वेश्चन म्हणटा असो की गेले खेपे जेन्ना इन्फॉर्मेशन मिनिस्टर दुसरो आशिल्लो तेन्ना एक महाघोटाळो अजून जाला, मेगा स्कॅम जाला म्हणून आमी ताका कन्विन्स केल्लो आनी ताणें हाऊस कमिटी अपॉइंट केल्ली अशें म्हणून दुसरे दिसा पेपराचेरूय वाचिल्लें आमी. आतां ही हाऊस कमिटीची कितल्यो मिटिंग्यो जाल्यो आनी ताजो प्रोग्रेस कितें जाला? स्पीकर सर, जे जावन आसले ते बेठेच हांगा सभाघराच्या पटलाचेर हाडचे न्हय. हाऊस कमिटी करपाचो कांय हांगा हे मागणी केल्ली आसात पूण सरकारान हाऊस कमिटी करपाचो एश्युरन्स मिनिस्टरान एश्युरन्स दिले आनी मिनिस्टराक काडलो मागीर दुसऱ्या दिसा न्ही थोड्या तेंपान काडलो. एश्युरन्स दिले म्हणून काडलो बी काय म्हणून? कित्याक हांगा एक व्हडलो महाघोटाळो जाला म्हणून मिनिस्टराकूय दिशिल्लें आनी क्लियर कट हाऊस वॉज कन्विन्स दॅट देर इज अ स्कॅम. दिस इज अ ह्यूज स्कॅम. 2012 ते 2015 मेरेन मिनिमम 50 कोटीचे स्कॅम जाल्ले आहा. थोडे तुम्ही दितात. 90% भायल्या लोकांक तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिल्ले, गोंयकारांक फटयलेले आहा. आनी स्कॅम जाला जेन्ना मंत्री एश्युरन्स दिता की हे जाला ते जावंकूच ना म्हणटात तुमी. तो मी नवेच जालें हें नाटक. स्पीकर सर, जेचे बजेटूच 15 कोटी आसता तितून स्कॅम 50 कोटी कसो जाता? 2012 to 15 आतां हांव उलयता मरे, कितलें केलां मरे. आतां म्हाका एक वाक्य तरी बोलून सोंपनी मरे. रावन कोटे जेचे बजेट वर्साचे 15 कोटी आसता तेचे स्कॅम 50-60 कोटी कशें जाता हांव नकळो. ताचें दुखणें दुसऱ्या जाग्यार आसा, म्हाका खबर आसा. स्पीकर सर, मंत्र्याचे तुकडे खंयचे सायडीन आशिल्ले? जेन्ना आदले मंत्र्यान एक्सेप्ट केले आनी अश्युरन्स दिले हे हाऊसाक की हाऊस कमिटी आपूण अपॉइंट करता, दुसरे दिसा न्यूजपेपराचेर आयले आनी आतां म्हणटात की ते जावंकूच ना. स्पीकर सर, वर्बेटीम रिकॉर्ड्स आहा. हाऊस कमिटी येस म्हणटा तो. ज्या विशयाचेर हांवें उत्तर दिलें ते पुन्हा खरपून काडपाची कांय गरज ना. स्पीकर सर, चीफ मिनिस्टरान नवोच पोर्टफोलिओ घेतला. हांव तुमचे काय हे स्कॅमाचे डायरेक्शन तुमचे कडेन हाडना, पूण एक मागता की जे हाऊसान डडडीत जाल्ले आहा, वर्बेटीम रिकॉर्ड आहा, जंय तुमी चॅक करूं येता, थंय तुमी आतां म्हणटा ते जालेच ना म्हणून. श्री रावन कोटे. Speaker sir, 12.58 crores expenditure गेलो. स्पीकर सर, कितें चल्ला? उलयता न्हू, बस. स्पीकर सर, 12.58 crores एक्सपेंडिचर परत रिलेट जालो जाल्यार प्रोग्रामींग सेक्शन्स वे समथिंग विच गेव चान्स फॉर द लोकल आर्टिस्ट. म्हाका ऑनरेबल सीएमाक विचारपाक जाय की हे 12.58 crores how many programming sections are under ESG, which are they, and whether these sections have been included in the expenditure of the programming sections of IFI? स्पीकर सर, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो जाता तो डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिवल आणि ESG याच्या संयुक्त विद्यमान जाता. त्यामुळे त्या फिल्म फेस्टिवलाच्यो रिस्पॉन्सिबिलिटीज ह्योय शेअर केल्ल्यो असतात आणि एक्सपेंडिचरूय तसोच डिवायड केल्लो असता. आता डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिवल DFF जे आसात ताणें कितें कितें करप आसता तर मूव्ही सिलेक्शन, स्क्रीनिंग शेड्यूल प्लॅन ही तांची जबाबदारी असता. ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी जी असता, कल्चरल प्रोग्राम असता ते तांची जबाबदारी असता. गेस्ट लिस्ट बनवप तांची जबाबदारी असता. मागीर अपॉइंटमेंट ऑफ आर्ट डिरेक्टर असता ती ताची जबाबदारी येता. मागीर इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी हे ते ठरयतात आणि ESG जे आसा, ESG आमची जी आसा जबाबदारी तातूंत इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्झिक्युशन ऑफ इव्हेंट, लॉ अँड ऑर्डर सांबाळप, परमिशन्स, सिक्युरिटी ऑफ ऑल इव्हेंट व्हेन्यूज ही आमची जबाबदारी असता. ट्रॅव्हल असता, लोकल ट्रान्सपोर्ट आणि अकोमोडेशन हे आम्ही सांबाळप असता. म्हणजे पळयात, गेस्टांचे लिस्ट ते ठरयतात
आणि ट्रॅव्हलाचा खर्च आम्ही करतात. टेक्निकल रिक्वायरमेंट्स एज स्पेसिफाईड बाय द टेक्निकल अँड थिएटर सब कमिटी हे आम्ही, मग प्रिंटिंग ऑफ फेस्टिवल मटेरियल आमची जबाबदारी, मीडिया प्लेन ही आमची जबाबदारी, सिक्युरिटी अँड हाऊसकीपिंग आमची जबाबदारी, डेकोर अँड लाइटिंग, एस्कॉर्ट्स, स्टॉल्स, आयडी कार्ड डिस्ट्रीब्युशन, पेरिफेरल ऍक्टिव्हिटीज हे सगळं ESGचे जबाबदारी असतात स्पीकर सर. आणि त्यामुळे जे जबाबदारी आहेत त्यांच्या जबाबदारी येतात, त्याच्या वेळेला खर्च ते सांभाळतात. आमचे जे जबाबदारी असतात त्याच्या वेळेला खर्च साधारण आम्ही सांभाळतात. स्पीकर सर, माझो स्पेसिफिक क्वेश्चन आशिल्लो. प्रोग्रामिंग सेक्शन 2012च्या पयलीं वॉज कमिंग अंडर ESG. सो हांव प्रोग्रामिंग सेक्शन्स जे तुम्ही दिले आता इफी आणि ESGच्या दोन्हीची हाजेर दाखयनात तुम्ही. सो आय एम आस्किंग यू स्पेसिफिकली प्रोग्रामिंग सेक्शन्स विच इन्क्लुडेड ऑल दीस थिंग्स विच ऑल्सो गिव्ह चान्स फॉर लोकल आर्टिस्ट, ताजो स्टेटस कितें? तो ESGच्या अंडर आसा जाल्यार कितें प्रोग्राम्स आसा आनी ते एक्सपेंडिचर 12.58 crores आसा काय ना? स्पीकर सर, हांवें पयल्या दिसाची ओपनिंग सेरेमनी, कन्क्लुडिंग सेरेमनी ही त्यांची जबाबदारी म्हटल्या. म्हणजे ताचो अर्थ उरलेले सगळे दीस जे आसात ते ESGचेर येतात. प्रोग्रामिंग सेक्शन्स, फक्त प्रोग्रामिंग सेक्शन सांग म्हाका, खंयचे ते आनी कितले ते आसात ESGच्या अंडर? प्रोग्रामिंग सेक्शन्स इज अ सेपरेट हेड अंडर ESG. इट वॉज देर फ्रॉम 2012, इट इज नॉट देर. सो आता आसा काय ना? हे 2014 तुझे 12.58 crores आसा, तातूंत आसा काय ना? आसा जाल्यार कितें आसा तितलें विचारला तुमकां. जर ओपनिंग डे आणि क्लोजिंग डे सोडून जे मधले प्रोग्राम्स असतात, मधले दीस असतात, ते सगळे प्रोग्राम्स हे ESGची जबाबदारी असतात. बिकॉज हातून हे प्रोग्रामिंग सेक्शन्स ना. प्रोग्रामिंग सेक्शन्स बंद झाले. हे कंट्री फोकस, सिनेमा ऑफ द वर्ल्ड, इंडियन प्रीमियर, रेट्रोस्पेक्टिव्ह, वर्ल्ड सिनेमा कॉन्फरन्स सेंटर, हे सगळे स्पीकर्स were supposed to be there in this particular. See what I'm asking, whether this expenditure is there included in this particular. ऑनरेबल मिनिस्टराक जे एक्सपेंडिचर आसा ते एक्सपेंडिचर आसा स्पीकर सर. Because when a member of the house is talking, why are these people? Honorable CM should tell his people to keep quiet. अशें कितें जालें? नुस्त्याचे बाजार कशें करता? तो कितें उलयता सर? म्हाजो टर्न आशिल्लो उलोवपाचो. Honorable म्हाका उलयता. तुम्ही म्हाका सांगला उलोव म्हण स्पीकर सर. तो कितें सर? तेजें कितें चलता स्पीकर सर? तुम्ही म्हाका उलोव म्हणा उलयता सर. म्हाका दिता न्ही. स्पीकर सर, साधारण जेचो क्वेश्चन असता तो 3 सब क्वेश्चन विचारू शकता. आणि जो मागीर सब क्वेश्चन विचारणारे नवीन असतात तांकां कितले प्रश्न विचारपाक तुम्ही दितले हे तुम्ही ठरयात. जेचो मूळ प्रश्न असता ताकाच 3 सब क्वेश्चन विचारपाक मेळटात. त्यामुळे कोणी बोटां दाबीत रावलो हो सबंद क्वेश्चन हो एकट्या खातीरच नसता. 3 सप्लिमेंटरी मेळटा. हांव तरी पूण बस चायना. बस तू मध्ये स्पीकर सर, प्रोग्रामिंग ऑफ फिल्म फेस्टिवल जो असता ते दॅट इज डिसायडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि DFF. निलेश काब्राल. स्पीकर सर, म्हाका विचारपाचें स्पीकर सर, 2015 विचार म्हणटा सर विचारतात. 2015 जेन्ना एक्सपेंडिचर हो स्टेटमेंट तुम्ही दिला स्पीकर सर, तितू हे सरकाराचे एक्सपेंडिचर ओ तितू इवन थोडे स्पॉन्सर घेतलेले हे एक्सपेंडिचर तितू इन्क्लूड आसा ओ फक्त सरकाराचे एक्सपेंडिचर? आणि तितूच हांव विचारूंक सोदता स्पीकर सर की फुडले एका तुम्ही फाटी म्हटलेले की टोटल इफी फुडले फाटी वील बी डन विदाउट द गव्हर्नमेंट एक्सपेन्सीस, हेही तुम्ही फुडले फाटी विचार करतले स्पीकर सर? स्पीकर सर, अंदूच्यान आमी हे सुरू केले स्पॉन्सरशीप घेवप, पण फेस्टिवल नोव्हेंबरान आणि स्पॉन्सरशीप सप्टेंबरात घोषित केली. त्यामुळे स्पॉन्सरशीप डिझायर्ड रकमेत आयली ना. एक 3-4 जाणां कडल्यान आयल्या. इट इज अमाउंटिंग टू 1.25 crores. हांवें ESGक म्हटलां की ह्या फुडल्या वर्सा खातीर बिफोर मार्च म्हणजे जानेवारी फेब्रुवारीनूच स्पॉन्सरशीप ओपन करूंक जाय, जेणे करून जी कॉर्पोरेट हाऊसेस असतात तांकां एम्पल वेळ प्लॅनिंगाक मेळूंक जाय आणि जेणे करून ताणें प्रोविजन केल्यारूच आमकां नोव्हेंबरांत डिसेंबरांत ते दिवंक शकतात. हे अंदूच्यान जातले म्हणजे पहिल्या प्रयत्नात